नमस्कार. माणुसकीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या चर्चासत्रासाठी जमलेल्या माझ्या मित्रांचे आणि विशेष निमंत्रितांचे हार्दिक स्वागत. आजच्या चर्चासत्रामध्ये आपण व्यसनाचा आजार संबंधी चर्चा करणार आहोत. या चर्चेत सहभागी होऊन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत सर आणि डॉक्टर संजीव देशपांडे. डॉक्टर विनय बाराळे सरांना आपण सगळेजण ओळखतो किंवा आपण सगळेजण इथे जमलो आहोत त्याचं कारणच सर आहेत. सर गेली 35 वर्षापासून शांती नर्सिंग होमच्या माध्यमातून मनोरुग्णांचे उपचार व पुनर्वसन करीत आहेत. आजही त्यांचा उत्साह एखाद्या तरुण आणि नवीन आलेल्या डॉक्टरला लाजवेल असा आहे. त्यांच्याबरोबर इतकी वर्ष काम करायला मला मिळाले हेच माझे भाग्य आहे. डॉक्टर संजीव देशपांडे हे माझे वरिष्ठ सहकारी तर आहेतच, पण त्याहीपेक्षा ते जवळचे मित्र, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहेत. गेली 30 वर्ष दररोज सकाळी त्यांची ECTच्या वेळेला भेट होते आणि अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा असते. अशाच एका चर्चेमध्ये आजच्या या चर्चासत्राचं आयोजन करावं असं ठरलं होतं. एक विचार असाही आहे की रविवारी सकाळी भेट होत नाही तर त्याच्यामुळे रविवारी ECT द्यावे का काय असा एक प्रयत्न चालू आहे माझा. बाकीचे लोक तयार नाही आहेत त्याला, बघू. अशाच एका चर्चेतून आजचा विषय ठरला होता. अशा 2 दिग्गजांबरोबर आपल्याला चर्चा करायला मिळते हे विशेषच आहे. चर्चा सुरू मी करणार आहे, पण सहभागी सगळ्यांनी व्हायचं आहे. तर करूया सुरुवात. पहिला प्रश्न असा आहे की आत्ताच आपण असं ऐकलं की दारू पिणे हा एक आजार आहे आणि तो बरेचदा मित्रांबरोबर सुरू होतो. प्रश्न असा पडतो की जर 4 मित्र मिळून एकदाच प्यायला सुरू करतात, त्यातल्या एखाद्यालाच असा आजार होतो, बाकीच्यांना होत नाही, तर असं का होतं डॉक्टर संजीव? मित्र, खरं सांगायचं तर मला आधी इथे बोलवलं ह्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी इथे तुमच्यासमोर बसलो आहे त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण बाराळे सर आहेत. 1984 मी त्यांना पहिल्यांदा भेटलो जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली. आणि त्यांची मला कुठलीही पार्श्वभूमी माहीत नव्हती, पण त्यांचा स्वभाव आणि माझं एक दुसऱ्यांमध्ये संवाद वाढत गेला आणि एक दुसऱ्यांना मी परस्पर ओळखत गेलो. वर्ध्याच्या सेवाग्राम मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी केलेलं तेव्हा गांधीजींच्या आदर्शांची त्यांच्यावर खूप परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे नुसतं वैद्यकीय प्रोफेशन हे प्रोफेशन न ठेवता त्याच्यामध्ये सेवा आणि रुग्णसेवा आणि त्याहीपेक्षा मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागामध्ये येऊन आपण काम करावं ही त्यांची जी इच्छा होती. आणि त्याच्यामध्ये काही अडथळे होते, ज्याच्यामध्ये एक आर्थिक असा अडथळा होता. आणि त्या काळामध्ये मी नवीन होतो, मला कुठलीही माहिती नव्हती. मला योग्य ते मार्गदर्शन करून त्यांनी मला माझ्या व्यवसायामध्ये मदत केली. आणि नुसतं तेवढंच नाही, त्यांचा सगळ्यात मोठा एक गुण असा आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला ते समजून घेतात आणि बोलतं करतात. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे. माझं काम बोलण्याचं नाही, मी कधीही बोलत नाही आणि जिथे आवश्यक आहे तिथे बोलतो, कारण त्याची संधीच मला मिळत नाही. खरं सांगायचं तर आम्ही ॲनेस्थेटिस्ट असल्यामुळे आमचं काम पेशंटना झोपवायचं आहे, त्यामुळे आम्ही नंतर किती बडबड केली तरी ऐकणारं कोणी नसतं. तर आमचं बोलणं फक्त इथे डॉक्टर बाराळे आणि आमचे सहकारी ऐकतात. घरी गेल्यावर आम्हाला ॲनेस्थेशिया द्यायची परवानगी नसते, त्यामुळे तो आनंद आम्हाला घरी मिळत नाही. याच्यामध्ये एक कनेक्शन असं आहे की मी ऐकलं होतं की ॲनेस्थेटिस्टचं काम पेशंटला झोपवणं नाही आहे, तर पेशंटला जागा करणं आहे नंतर. हा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, पण तोपर्यंत बहुतेक सगळ्या गप्पा संपलेल्या असतात. असो, हा जो डॉक्टर पाटीलनी जो महत्त्वाचा प्रश्न जो मांडला की सगळे मित्र मिळून बरोबर दारू घेतात, मग त्यातल्या एकालाच का हे व्यसन जडतं, तेव्हा मला असं वाटतं की एक डॉक्टर म्हणून मी जेव्हा पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की कुठल्याही आजारासाठी 3 घटक कारणीभूत असतात. एक आपण म्हणतो की होस्ट म्हणजे ज्याला आजार होतो तो. दुसरं एजंट म्हणजे ज्या गोष्टींमुळे त्याला आजार होतो तो. आणि तिसरं एन्व्हायरमेंट म्हणजे आजूबाजूचं वातावरण. आता ह्या 3ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो आजार होतो. जर खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन झालेलं आहे, पण आपल्याला तो आजार नाही. कारण काय की आपलं शारीरिक किंवा शरीरातल्या पेशींचं जे रेझिस्टन्स आहे, प्रतिकारशक्ती आहे, ती इतकी चांगली आहे किंवा ती आपल्याला लहानपणी दिलेल्या व्हॅक्सिन्समुळे, इंजेक्शन्समुळे ती आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात ट्युबरक्युलोसिसचे बॅक्टेरिया असून सुद्धा आपल्याला तो आजार होत नाही.
तसं ह्या मद्यपानाचंही असंच आहे की सगळ्यांना तो आजार होत नाही, कारण त्याच्यात इंडिव्हिज्युअल ससेप्टिबिलिटी किंवा प्रत्येकाची स्वतंत्र प्रतिकारशक्ती जी असते ती काही जणांची कमी असते, आणि याच्यात शारीरिक आणि मानसिक असं दोन्ही येतं असं मला वाटतं. याच्याबद्दल जास्ती तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला वाटतं बाराळे सर सांगतील. सर, प्रश्न असा विचारला होता की खूप जणांनी दारूची चव घेतलेली आहे, पण त्यातल्या काही जणांनाच का आजार होतो. आणि डॉक्टर देशपांडेंनी आपल्यासमोर एक ट्रायंगल उभा केला, एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंट. दारूचा आजार का होतो? उत्तर सोपं आहे, दारू आहे म्हणून. तर दारूच नसती तर दारूचा आजार झालाच नसता. म्हणजे हा एजंट फॅक्टर हा महत्त्वाचा आहे. आणि दारू आणि बाकीचे जे पदार्थ आहेत ज्याचं व्यसन लागतं, या पदार्थांमुळे व्यक्तीच्या मूडमध्ये बदल होतो, आणि तो मूडमध्ये बदल जो झालेला असतो तो हवा हवासा वाटतो, आणि त्यामुळे त्या एजंटकडे किंवा त्या गोष्टीकडे माणूस परत परत वळतो. याचा अर्थ एजंट फॅक्टर हा फार महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी दारूची उपलब्धता खूपच कमी आहे त्या ठिकाणी या व्यसनाचं प्रमाण देखील कमी आहे. आता आजकाल आपण असं पाहतो की ठिकठिकाणी दारू उपलब्ध आहे आणि सहज उपलब्ध आहे, आणि त्यामुळे दारूच्या व्यसनाचं प्रमाण सध्या आपल्याला जे वाढलेलं दिसतंय त्याचं तेही एक कारण आहे. एजंट उपलब्ध आहे. आणि दारू काय करते तर दारू शरीरात गेल्यानंतर ती मेंदूवर प्रभाव पाडते, आणि मेंदूवर प्रभाव पाडून मेंदूत वेगवेगळे बदल तर घडतातच, पण सुरुवात अशी होते की दारू पिल्यानंतर एक हलकंसं वाटायला लागतं, थोडंसं चिंतामुक्त वाटायला लागतं, थोडंसं हवेत आपण आहोत असं वाटायला लागतं, थोडीशी भीती कमी होते, बोलायचं धारिष्ट येतं, इतर लोकांमध्ये मिसळायचं धारिष्ट येतं. या अनेक कारणांमुळे मग ती प्यावीशी वाटते, आणि एकदा ती प्यायला सुरुवात झाली की त्यातल्या काही जणांना हा आजार होतो. हा म्हणजे एजंट फॅक्टर हा महत्त्वाचा आहे. आपण दूध पितो, दुधाचं ॲडिक्शन होतं का? दुधाचं ॲडिक्शन होत नाही, कारण त्याचा प्रभाव मेंदूवर नाही पडत. दारूचा प्रभाव मेंदूवर पडतो, आणि माणसाची भावना, मूड, इमोशन्स या बदलतात, आणि त्यामुळे दारू हा व्यसनी पदार्थ आहे, दूध हा काही व्यसनी पदार्थ नाही. त्यामुळे पदार्थाचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा पदार्थाची जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यामुळे तो पदार्थ आपल्याला व्यसनी बनवतो. तर हा एक झाला फॅक्टर, एजंट. मग दुसरा फॅक्टर असा आहे की डॉक्टर देशपांडेंनी सांगितलं होस्ट असतो. ट्रायंगलचा दुसरा फॅक्टर असा आहे होस्ट. होस्ट म्हणजे व्यक्ती. ते व्यक्तीचे व्यक्ती वैशिष्ट्य असतात. जसं दारूचं वैशिष्ट्य आहे जे दुधापेक्षा वेगळं कसं आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला, तसं व्यक्तीचं एक वैशिष्ट्य असतं. प्रत्येक व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं, आणि त्या वैशिष्ट्य असण्यासाठी अनेक कारणं असतात. तर व्यक्ती वैशिष्ट्य म्हणजे ज्याला आम्ही पर्सनॅलिटी फॅक्टर्स असं म्हणू. त्यामुळे पण असं आहे का की विशिष्ट पर्सनॅलिटी असणाऱ्या माणसालाच दारूचा आजार जडतो? तसं एक्झॅक्टली सांगता येणार नाही. दारूचा आजार कोणालाही जडू शकतो. दारूचा आजार मलाही जडू शकतो, दारूचा आजार तुम्हालाही जडू शकतो, दारूचा आजार कोणालाही जडू शकतो. मग व्यक्तिमत्वातली जी काही वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये असे काही वैशिष्ट्य आहेत की ज्यामध्ये इम्पल्सिव्हिटी आहे, ज्याला आम्ही ट्रेट असं म्हणतो. इम्पल्सिव्हिटी, सायकोपॅथिक ट्रेट्स, बॉर्डरलाईन ट्रेट्स असणाऱ्या व्यक्तींमध्येच कदाचित हे प्रमाण जास्त वाढलेलं आहे किंवा वाढलेलं दिसून येतं, किंवा ते कारण ठरू शकतं. हा झाला होस्ट फॅक्टर. दुसरा होस्ट फॅक्टर असा आहे, एक तर व्यक्तिमत्व सांगितलं, दुसरा होस्ट फॅक्टर असं आहे की जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकता. आता आपल्याकडे जे ॲडमिट झालेले पेशंट्स आम्ही पाहतो शांती नर्सिंग होममध्ये, त्यांना आम्ही विचारतो की तुम्हाला दारूची सवय केव्हापासून आहे, तर किंवा हा आजार केव्हापासून जडला आहे. तर कोणी सांगता 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 2 वर्ष झाले. तुमच्या घरात कोणाला आहे का? तो हो, आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांना असा आजार होता, किंवा माझ्या भावाला असा आजार आहे, किंवा माझ्या कोणाला असा आजार आहे. याचा अर्थ असा होतो की अनुवंशिकता ही या आजारामध्ये एक महत्त्वाचा भाग करते. पुष्कळशा आजारामध्ये अनुवंशिकता किंवा अनुवंशिकता ही सगळ्याच गोष्टीमध्ये एक महत्त्वाचा भाग असतो, तसा दारू पिण्यामध्ये देखील महत्त्वाचा भाग असतो. आणि ह्या अनुवंशिकतेमुळे देखील दारूचा मानसिक आजार जडू शकतो.
सर्वसाधारण असं निदर्शनास आलंय की दारूचा आजार असणाऱ्या 50 ते 60% लोकांमध्ये अनुवंशिकता हे कारण असतंच. आणि याचा अर्थ असा होतो की अनुवंशिकता हे देखील एक महत्त्वाचा फॅक्टर होस्टमधला आहे. होस्ट म्हणजे जो व्यक्ती ज्याला हा आजार होतो अशातला एक व्यक्तिमत्व, दुसरं जेनेटिक्स, हे दोन होस्ट फॅक्टर होते. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे प्रत्येकाला, तुम्ही कोणालाही विचारा की तुला सवय कशी लागली, तर मित्राच्या सहवासात लागली. तुला सवय कशी लागली की कंपनीबरोबर मी बाहेर जात होतो तेव्हा तिथे सगळ्यांबरोबर मीटिंगमध्ये मला घ्यावी लागायची, तशी लागली. म्हणजे सहवासातून एन्व्हायरमेंट जसं आहे त्याच्यापासून ती सुरुवात होते. असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा असं पाहण्यात येतं की काही काही हॉस्टेल्समध्ये, जे कॉलेजेसचे किंवा वेगवेगळे हॉस्टेल्स असतात, तिथे त्या ग्रुप्समध्ये दारू पिण्याचं प्रमाण खूप असतं. तो एक सोशल ग्रुपच तयार होतो, पिणाऱ्यांचा एक ग्रुप तयार होतो. त्या सोशल ग्रुपमधून पण दारू पिण्याची सुरुवात होते. त्याचबरोबर हे मिलिटरीमधले जे लोक असतात त्यातले बऱ्याचशा लोकांना हा आजार जडतो, कारण मिलिटरीमध्ये देखील तसा एक ग्रुप असतो की ज्याच्यामध्ये दारू पिणाऱ्यांचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे आपण हे पाहिलं की दारूचा आजार होण्यासाठी कुठलंही एक कारण असं महत्त्वाचं नाही, अनेक कारण आहेत. एजंट फॅक्टर, दारू स्वतः, त्यानंतर होस्ट फॅक्टर, त्याचं व्यक्तिमत्व आणि जेनेटिक्स, आणि तिसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. असं पाहण्यात आलेलं आहे की काही समाजांमध्ये दारूचं प्रमाण जास्त आहे किंवा त्यांच्यात दारूचं व्यसनी होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि काही समाजात कमी आहे. तर याचा अर्थ असा होतो की हे तिन्ही फॅक्टर्स, एजंट फॅक्टर, होस्ट फॅक्टर आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, हे कारणीभूत ठरतात दारूचा मानसिक आजार होण्यासाठी. आणि म्हणूनच त्याचा उपचार जास्त क्लिष्ट होतो. कारण एक असेल तर उपाय एक. ज्याप्रमाणे जसं डॉक्टर देशपांडेंनी सांगितलं की काही जणांना ट्युबरक्युलोसिस होतो, ट्युबरक्युलोसिस झाला, कारण एक ट्युबरक्युलोसिसचे बॅक्टेरिया, उपाय एक ट्युबरक्युलोसिसच्या बॅक्टेरिया मारणाऱ्या गोळ्या. इतकं साधं आणि सोपं उत्तर दारू ह्या आजारात नाही आहे. त्याचं कारण, त्याची कारणमीमांसा ही वेगवेगळ्या फॅक्टर्समध्ये दडलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ती दारू उपलब्ध आहे, मिळते सहज, कुठेही गेलं की, कोपऱ्यावर गेलं की मिळते. नंतर त्या दारूचे असे गुण आहेत की ती एकदा घेतली की परत परत घ्यायला लावते. नंतर काही लोकांमधले जे विशिष्ट गुण असतात की ज्यांना त्यांचा स्वतःमध्ये आलेली इम्पल्स कंट्रोल करता येत नाही, किंवा ज्यांना नाही म्हणता येत नाही, किंवा ज्यांच्या घराण्यामध्ये असा आजार आहे, किंवा ज्यांना असे मित्र मिळाले दारू पिणारे, किंवा ज्यांचे व्यवसाय आहेत असे की ज्याच्यामध्ये दारू पिणं सहज शक्य आहे, अशा लोकांमध्ये दारू पिण्याचा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. हो, अजून एक त्यामध्ये होस्ट फॅक्टरमध्ये राहिलं जसं व्यक्तिमत्व, जेनेटिक्स, तसं जर एखाद्याला मानसिक आजार असेल किंवा कुठलाही जुनाट आजार असेल तर अशा रुग्णांमध्ये देखील दारूचा आजार जडण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे हा एक ॲडिशनल फॅक्टर जो आहे आता सांगतोय तो. सर, असं काही सांगता येईल का की समजा जर 4 लोक दारू प्यायला लागले तर त्याच्यामध्ये कोणाला व्यसनाचा आजार होण्याची शक्यता जास्त आहे असं आधी कळू शकेल का, की किंवा त्यांच्या पिण्याच्या पद्धतीवरून म्हणा, किंवा असं काही कळू शकेल का की त्याला आपण वॉर्न करू शकू की बाबा तुला असा आजार होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यामुळे तू शक्यतो दूर राहा, असे काही सांगता येईल का? हो हो, सांगायचं काय? नमस्कार. मला असं वाटतं की समजा काही मित्र ज्यांना पोहता येतं ते आपल्या एखाद्या मित्राला तलावाच्या ठिकाणी घेऊन जातात ज्याला पोहता येत नाही आहे. या सगळ्यांना पोहता येतं आणि त्यांना पोहता येतं असं पाहून हा न पोहता येणारा सुद्धा त्याच्यामध्ये उतरतो आणि गाळात जातो. म्हणजे काय की त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे का नाही पोहण्याची, हे ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. जसं मला असं वाटतं की मित्रांमध्ये पण काहीतरी एक असं त्यांना अशी माहिती असावी की ह्या माणसामध्ये ती कॅपॅसिटी नाही जी आपल्यामध्ये आहे किंवा बाकीच्यांमध्ये आहे, की हा हे दारू ह्याला पेलवेल की नाही, हा पुढे व्यसनी होईल का नाही, हे काहीतरी ओळखण्याचे काही चिन्ह असतील मला असं वाटतं काही. फार सुरेख अनॉलॉजी. अनॉलॉजी सुरेख आहे, साधी आहे, पण याचं उत्तर तितकं साधं नाही आहे किंवा तितकं सरळ नाही आहे. त्याची कारणमीमांसा आपण करूयात. पण ज्याप्रमाणे एखाद्या मित्राला पोहता येत नाही आणि त्याला तुम्ही म्हणालात की मार उडी या तळ्यामध्ये, तर तो बुडून देईल.
पण ते त्या मुलाला माहीत असतं की आपल्याला पोहता येत नाही, तो उडी नाही मारणार, किंवा त्या मित्रांना माहीत असतं अरे याला पोहता येत नाही, याला पोहू म्हणणं काही बरोबर नाही. त्यामुळे तशा प्रकारचा आग्रह अशा सिच्युएशनमध्ये होणार नाही. दारूच्या सिच्युएशनमध्ये किंवा सोशल ग्रुपमध्ये जेव्हा बसतो तेव्हा चला आपण पिऊयात, आज सगळेजण पास झालो चांगल्या मार्काने, ते छान मजा येईल म्हणून पिऊयात म्हणून आपण जातो, प्यायला लागतो आणि त्यातला एखादा दारूचा आजारी बनू शकतो. मग हे ओळखायचं कसं? तर ते ओळखणं तसं अवघड आहे. कारण दारूचा आजार हा कुठल्याही व्यक्तिमत्वाला होऊ शकतो, कुठल्याही प्रकारच्या जाती जमातीतल्या माणसाला होऊ शकतो, कुठल्याही प्रकारच्या धर्माच्या माणसाला होऊ शकतो. त्यामुळे इतक्या सहजरित्या हे ओळखणं की हा व्यक्ती दारूचा आहारी जाईल, याला दारूचा मानसिक आजार होईल आणि त्यामुळे प्रिव्हेंट करायला असं करता येणार नाही. ओव्हरऑल प्रिव्हेन्शन म्हणजे न पिणं, हे ओव्हरऑल प्रिव्हेन्शन झालं. पण अदरवाईज देखील काही गोष्टी आहेत की ज्यावरून लक्षात येईल की आता हा माणूस कदाचित दारूकडे वळतोय आणि तो वळायच्या आत आपण त्याला थांबवलेलं बरं. तसे कुठल्या गोष्टी असतील ज्या आपल्या लक्षात येतील? पहिली गोष्ट जी मी सांगितली की ज्या घरामध्ये अनुवंशिकता ही खूप स्ट्रॉंग आहे किंवा बळकट आहे, की वडील दारू पिणारे आहेत, एक भाऊ पण दारू पितोय आणि दुसरा भाऊ काही चांगली घटना घडली म्हणून म्हणा किंवा काही दुःख विसरायसाठी म्हणून म्हणा किंवा काही आनंदाच्या कारणासाठी म्हणून म्हणा जर दारूसाठी जात असेल तर त्याला हे सांगणं आवश्यक होईल की हे बघ तुझ्या घरामध्ये हा आजार आहे आणि हा आजार तुला होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो तू दारूला हात लावू नको, या एजंटला तू हात लावू नको, कारण तुझ्या घरात हा आजार आहे आणि घरात आजार असला की त्या व्यक्तीला होण्याचं प्रमाण निश्चितच जास्त आहे आणि म्हणून तू यापासून दूर राहा. आज गेला होतास ते ठीक आहे पण परत जाऊ नकोस, आज गेला होतास तर ठीक आहे पण परत जाऊ नकोस, हे त्याला सांगणं मला असं वाटते खूप आवश्यक आहे. म्हणजे अनुवंशिकता जर एखाद्या घराण्यात किंवा घरामध्ये खूप असेल, स्ट्रॉंग असेल, बळकट असेल तर त्या घरातल्या व्यक्तींनी या एजंटपासून दूर राहिलेलं बरं. ज्या प्रकारे थंडीच्या दिवसामध्ये ज्या मुलाला किंवा मुलीला सर्दी होते त्याला आपण घरातून बाहेर पाठवताना स्वेटर कानटोपी घालून पाठव किंवा शक्यतो पाठवणार नाही, त्याचप्रमाणे अशा व्यक्तींना शक्यतो हे सांगू की यापासून दूर राहा. दुसरं कोण असू शकतं की ज्याच्यामध्ये शक्यता आहे की सुरुवात जसं आपण म्हणालो, सुरुवात बहुतेक वेळा सुरुवात मित्रांबरोबरच होते, मित्रांबरोबरच होते, काही कारणांमुळे होते, मित्रांच्या प्रेशर्समुळे होते. आपल्याला जरी प्यायचं नसेल तर मित्र म्हणतात रे घे रे काय होते छान असतं बघ तू घे, आणि सुरुवातीला जरी ती कडू वाटली तरी ती नंतर छान वाटायला लागते. हे असं जे होत जातं त्यावेळेला जर तुमच्या लक्षात आलं की हा आपल्याबरोबरच नाही पण आता इतर वेळीही जातोय, कधी कधी मधीच नाही तर आता बहुतेक शनिवार रविवारी हा कुठेतरी बारमध्ये गेलेला असतो किंवा त्यांनी चोरून का होईना दारू पिलेली असते, याचा अर्थ तो हळूहळू आता दारूकडे चाललेला आहे. आता तो दररोज संध्याकाळी घेण्याचा विचार करतो किंवा मनात विचार आणतो. पूर्वी शनिवार रविवारच घेत होता पण आता तो त्याला वार बीर असं काही नाही, केव्हाही पण तो घेतो, काम असो नसो घेतो. याचा अर्थ आता हळूहळू हा दारूच्या आजाराकडे वळत चाललेला आहे. तर त्याला आपण थांबवा, अशा लोकांना आपण थांबवू शकतो. त्यानंतर अशा लोकांना आपण थांबवू शकतो की बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल की लोक म्हणतात की काय झोप येत नाही ना आजकाल, मला खूप दिवस झाले झोप येत नाही, रात्री छान झोप लागत नाही. तर मित्र म्हणतो अरे काय त्याच्यात बिअर पिझ्झा नाही, दररोज एक बिअर घ्यायची मस्त झोप लागते. आणि मग हा बिअर घेतो आणि त्याला छान झोप लागते, बिअर घेतो छान झोप लागते, बिअर घेतो छान झोप लागते, बिअर घेतो छान झोप लागते आणि मग बिअर घेतो छान झोप लागते असं नाही, बिअर घेतो आणि सवय होते, सवय होते ती त्या दारूची. मग बिअर नंतर हार्ड लिकर, मग हार्ड लिकर नंतर मग ते वाढत जातं. ते त्यांच्याजवळचे पैसे संपतात, मग ते देशी दारूवर येतात, देशी दारूवरून मग ते चोरून पिण्यावर येतात आणि कुठपत जातात हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं कारण नाही, कारण आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे, आपण सगळे हे अनुभवातून गेलेलो. तर हा एक ग्रुप असतो की ज्यांना काहीतरी शारीरिक किंवा मानसिक लक्षणं असतात आणि ते लक्षणं कमी करण्यासाठी ते दारू घ्यायला लागतात. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं की हा झोपेसाठी दारू घेतोय, की हा त्याच्या छातीत धडधड होते म्हणून दारू घेतोय, की हा याला एखाद्या समारंभामध्ये जायची भीती वाटते, दारू पिऊन गेलं की त्याला मग त्या समारंभात जाता येतं म्हणून हा दारू पितोय, अशी जर व्यक्ती असेल
तर त्यांना देखील हे वॉर्निंग आहे की बुवा नाही, दारू नाही प्यायची, या लक्षणासाठी दारू नाही प्यायची. लक्षणं आहेत तर डॉक्टरला विचारा, तुमच्या फिजिशियनला लक्षात नाही आलं तर सायकॅट्रिस्टला विचारा की या लक्षणासाठी मी काय करू, दारू हा उपाय आहे का दुसरा चांगला उपाय तुमच्याजवळ आहे. यासाठी चांगले उपाय आहेत, दारू हा उपाय नाही आहे. कारण दारू हा एजंट आहे जो की आजार घडवून आणतो, त्यामुळे तो एजंट नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींना आपण दूर ठेवणं छान राहील असं मला वाटतं. आणि अजूनही काही त्यात गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण त्या बोलूच आपण चर्चा. म्हणजे ज्यांच्या घराण्यात दारूचा व्यसनाचा आजार आहे, जे जास्त वेळा प्यायला लागले किंवा काही कारणासाठी प्यायला लागले, अशा लोकांना दारूचा आजार होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि त्यांनी मग जास्त काळजी घ्यायला पाहिजे. हो हो. दुसरं एक मला याच्यात असं वाटतं की असे लोक ज्यांना नाही म्हणता येत नाही, दुबळं व्यक्तिमत्व आपण त्यांना म्हणूया, की मी 4-4 जातो आणि कोणीतरी मला दारू ऑफर करतं आणि मी त्याला नाही म्हणू शकत नाही. कारण काय की मला असं वाटतं की माझे मित्र मला दुरावतील, मी दारू नाही घेतली तर मी इतरांपेक्षा काहीतरी वेगळा पडेल, मग हे मला त्यांच्यामध्ये समावेश करून घेणार नाही, त्या कंपनीमधनं मला बाहेर टाकतील, वाळत टाकल्यासारखं होईल, म्हणून ती कंपनी टिकवण्यासाठी मी दारू घ्यायला लागतो. पण ज्या मित्रांना असं वाटतं की आपल्यामध्ये असा कोणीतरी आहे ज्याचा मनावर ताबा नाही किंवा ज्याच्यामध्ये नाही म्हणायची शक्ती नाही, अशा माणसाला कोणी आग्रह करू नये, त्याला जेवढी झेपते तेवढीच घेऊ द्यावी असं मला वाटतं. की नाही, हा माणूस घेतोय दारू पण हा जास्ती घेतो, कारण कोणी आग्रह केला तर नाही म्हणता येत नाही. तर जवळचे चांगले मित्र जे आहेत त्यांनी त्याला तिथे सावधान करावं मला असं वाटतं की नाही, हा माणूस पुढे व्यसनी होऊ शकेल, तर इथेच थांबलेलं बरं. म्हणजे आपण नाही म्हणायला शिकायला पाहिजे. ज्या गोष्टीला आपल्याला करायची इच्छा नाही आणि जर कोणी आग्रह करत असेल तर त्याला आपल्याला नाही म्हणता यायला पाहिजे, भलेही त्याचा समोरच्या माणसाचं मन दुखावलं गेलं तरी चालेल. म्हणजे आपलं नुकसान होण्यापेक्षा त्याचं नुकसान झालेलं परवडेल आपल्याला. बरं सर, मला एक असा प्रश्न नेहमी पडतो की दारू पिण्यामागे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं जातं की ताणतणाव कमी करण्यासाठी मित्रांच्या बरोबर बाहेर गेलं की रिलॅक्स होतो, दारू घेतली की छान वाटतं, तो माणूस घरी येतो आणि घरी आल्यावरचे ताणतणाव जेव्हा त्याच्या ह्या स्वभावाला अजून उत्तेजन देतात, त्याचा ताण वाढतो जेव्हा घरी सुद्धा, त्यावेळेला मला असं वाटतं की तो व्यसनी होण्याची जास्ती शक्यता असते. म्हणजे कौटुंबिक वातावरण जर बिघडलेलं असेल तर बाहेरच्या वातावरणाबरोबरच इथे पण त्याला शांती मिळत नसल्यामुळे कदाचित तो परत दारूकडे वळतो की काय, असं मला वाटतं. तुम्हाला म्हणजे असं अजून एक ॲडिशन आहे, म्हणजे यू कॅन आन्सर बोथ द क्वेश्चन्स ॲट अ टाइम, की सध्या सुद्धा एक आपल्याकडे पेशंट आहे ॲडमिट जो हमाली काम करतो आणि त्याचं म्हणणं असं आहे की मी दिवसभर हमाली काम करतो आणि त्याच्यामुळे मी थकून जातो. म्हणजे जसं हा ताणतणाव आहे तसं तो थकून जातो आणि तो थकवा घालवण्यासाठी म्हणून त्याला दारू पिण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये काय करावं, म्हणजे ताणतणाव घालवण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी? ते यामध्ये हे तर बरोबर आहे, जसं मी सांगत होतो की झोप नाही येत म्हणून व्यक्ती, त्याचा मित्र सांगतो अरे बिअर घे म्हणजे झोप येईल, आणि मग तो बिअर सुरू करतो. म्हणजे बिअर केल्यामुळे त्याचा जो झोपेचा ताण आहे तो कमी होतो आणि त्याला मग ती बिअरची आणि दारूची सवय लागते. त्याप्रमाणे कुठल्याही टेन्शनमध्ये माणसाला ते टेन्शन कमी करायचं असतं. काही लोक सिगरेट पितील, काही लोक तंबाखू खातील, काही लोक खूप चहा पीत बसतील आणि काही लोक मग दारू पितील. त्यामुळे ताणामुळे लोक दारू पितात, हे तर बरोबर आहे. आणि त्यामुळे दारू पिल्यामुळे ताण कमी होतो. ताण कमी झाला की ते एक बक्षीस मिळाल्यासारखं आहे की आपला ताण कमी झाला. आणि कशामुळे कमी झाला? दारूमुळे कमी झाला. ते बक्षीस मिळाल्यासारखं आहे. एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला बक्षीस मिळालं तर ती गोष्ट परत परत आपण करतो. मुलगा वर्गात पहिला नंबर आला की त्याला आपण बक्षीस देतो, की त्याला असं वाटतं दुसऱ्या वर्षी आपण पहिल्या नंबरमध्ये पास यावं म्हणजे आपल्याला बक्षीस मिळेल. त्यामुळे दारू पिणं हे ताण कमी, त्यामुळे ताण कमी होतो, म्हणजे ते बक्षीस दिल्यासारखं आहे आणि तो परत परत ती दारू प्यायला लागतो. अशा व्यक्तीला परत घरी आल्यानंतर जर डॉक्टर म्हणत होते तसं समजून घेतलं नाही आणि न समजून घेता त्याच्याशी वादविवाद किंवा त्याच्याशी कटकट केली तर स्वाभाविकच त्याचा ताणतणाव वाढणार. म्हणजे ताणतणाव वाढण्यासाठी हे जे एकमेकातलं इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे, एकमेकांमध्ये जो जे एक संवाद आहे, हा संवाद जर त्रासदायक असेल तर तो ताण वाढणार. आणि ताण वाढला की परत ताण कमी करण्याचा उपाय म्हणजे त्या व्यक्तीसाठी दारू हाच आहे, कारण त्याला दुसरा उपाय माहित नाही. आता जसा हा हमाल आहे की जो म्हणतो की मला खूप काम करावं लागतं आणि त्यामुळे मी दारू पितो, ही सबब आहे.
हमाल तर खूप आहेत, सगळेच थोडीच दारू पिणारे झालेत आजारी, दारूचे आजारी असे सगळे थोडीच आहेत. त्यामुळे ही सबब आहे, ही सबब बऱ्याच वेळेला जे दारू पिणारे असतात ते सबब शोधत असतात. की त्याला म्हटलं तू दारू का पितो, की काही नाही, काल मला आमचा साहेब रागवला. मग त्या साहेब रागवला म्हणून दारू काय, साहेब तर सगळ्यांनाच केव्हा ना केव्हा तरी रागवत असतो म्हणून सगळेच दारू पिणार असतात, त्यामुळे आमचा साहेब चांगला नाही. म्हणजे हे सबब सांगणारे जे लोक आहेत ते बहुतेक वेळा पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेले असतात आणि ते काहीतरी सबब शोधून काढत असतात जी सांगायची आणि मग आपलं आपलं मनाचं समाधान करून घ्यायचं आणि समोरच्यांनाही काहीतरी आपण योग्य उत्तर दिलं असं भासवायचं. अशा प्रकारची ही सबब असते. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता हा व्यक्ती काम तर जरूर करतो, खूप मेहनतीचं काम आहे, घरी आल्यानंतर थकून जातो, तर त्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह द्यायला हवा. दारू हे अल्टरनेटिव्ह नाही आहे, त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही वेळेला हे जे फॅक्टरीतले काम करून येणारे लोक आहेत त्यांना आम्ही बऱ्याच वेळेला असं सांगतो की घरी आल्यानंतर तुम्ही दारू प्यायला जाता कारण तुमचा कामाचा थकवा घालवण्यासाठी, तर त्याऐवजी जर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जर गुंतवू शकलात, खेळामध्ये गुंतवू शकलात, स्विमिंगमध्ये गुंतवू शकलात, समजा देवळात जाण्यात गुंतवू शकलात, पण देवळात जाण्याने देखील ताण बराच कमी होतो, देवळात जाण्यात गुंतवू शकलात, त्यानंतर कुठल्या भजन कीर्तनात गुंतवू शकलात किंवा कुठल्या चांगल्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवू शकलात तर तुमचा ताणतणाव कमी होईल आणि तुम्ही एका आजारापासून दूर राहाल. आणि त्यामुळे अशा व्यक्तींना जे काम करतात, कामामुळे थकतात, त्यांना रिक्रिएशन आणि बाकी अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये स्ट्रेस कमी होतो अशा आपण सांगू शकतो. म्हणजे सबब सांगायचे नाही किंवा कारण हुडकायचं नाही, कारण फक्त एकच असतं, ते म्हणजे मला दारू प्यायची इच्छा झाली म्हणून मी दारू पिली. त्याच्यासाठी सबबही अनेक असू शकतील, तर त्याच्यामुळे सबब न हुडकता आपण हेच ठरवू की आपली इच्छा कशी कमी करायची. सबब न हुडकता पण सरेंडर हो मी दारूचा शिकार झालेलो आहे आणि मला याच्यातून बाहेर यायचं आहे, मी एक दारुडे आहे. म्हणजे दारूचं व्यसन लागलं आहे आता हे आपल्याला कळलेलं आहे, आपल्याला आपल्या नातेवाईकांना. तर रुग्ण, त्याचे जवळचे नातेवाईक आणि समाज यांचा दृष्टिकोन त्याच्याकडे पाहण्याचा बदलून जातो. घरचे लोक असं म्हणतात की हा वाया गेलेला आहे आणि त्याला असं वाटतं की माझ्या आता स्वभावावर एक शिक्का बसलाय की मी वाईट माणूस आहे आणि ह्याच्यातून आता माझी सुटका नाही. त्यामुळे त्याचं हे दारूचं व्यसन चालू राहतं असं मला वाटतं. हो म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो मी पूर्णपणे हे आहे की इतर आजारांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो लोकांचा, किंवा याला ताप आला, याला सहानुभूती मिळते, तर दारूचा व्यसन झालेल्या माणसाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो कुटुंबाचा किंवा समाजाचा, हा हे असतो की हा माणूस वाईट आहे आणि हा आजारी नसून वाईट माणूस आहे. तर हा दृष्टिकोन बदलायची काही गरज आहे का, आणि बदलायचा असेल तर तो कसा बदलावा? हा म्हणजे मला असं वाटतं की हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. तो असा की दारू पिणारा हा आजारी माणूस आहे का दारू पिणारा हा वाईट माणूस आहे. तर आमच्या मते किंवा आता तुमच्याही लक्षात आलं असेल की दारू पिणारा हा वाईट माणूस नाही आहे, तर तो आजारी माणूस आहे. आणि त्याला आजार कुठला आजार आहे तर त्याला दारूचा मानसिक आजार असं म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये क्रॉनिक अल्कोहोलिझम असं म्हणता येईल. तर हा आजार आहे, याचे विशिष्ट लक्षणं आहेत आणि याची ट्रीटमेंट करण्याची एक पद्धती आहे. वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग याच्या ट्रीटमेंटमध्ये करण्यात येतो. त्यामुळे जर आपण असा दृष्टिकोन ठेवला की हा आजार आहे तर आपला निश्चितच त्या माणसाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलून जाईल किंवा आपलं त्याच्याशी वागणं जे ते बदलून जाईल. हा वाईट आहे माणूस आहे म्हणल्यानंतर आपण त्याच्याशी चांगलं नाही वागत. हा आजारी माणूस आहे म्हणल्यानंतर आपण त्याच्याशी चांगलं वागतो. तुम्हाला जर कोणी भेटला रस्त्यात की जो आजारी आहे, खूप ताप आहे, त्याला चालता येत नाही, तर तुम्ही त्याला मदत करा. पण तुम्हाला जर रस्त्यात दारुड्या भेटला तर हा वाईट माणूस आहे म्हणून आपण त्याला मदत नाही करत. त्यामुळे दारू पिणं हा वाईट माणूस नाही, दारू पिणारा हा वाईट माणूस नाही, तर तो आजारी माणूस आहे ही जाण समाजामध्ये निर्माण करणं, ज्याला आम्ही फार तर सायको एज्युकेशन म्हणू, त्यामार्फत करणं आवश्यक आहे. आणि ही जाण निर्माण झाली तर एखाद्या घरामध्ये जर कोणी दारू पिणारा असेल
तर त्याच्याकडे पाहण्याचा घरातल्या लोकांचा दृष्टिकोन असा असेल की अरे हा आजारी आहे, आपण त्याला मदत करूया, चला डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि विचारू याच्यासाठी काय करता येईल. त्यामुळे हे महत्त्वाचं ठरेल मला. जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये एखादा व्यसनी असतो तेव्हा कुटुंबातले लोक त्याच्याशी जसं वागतात, त्यांना राग येणं, संताप येणं, चिडचिड होणं हे स्वाभाविक नाही आहे का? म्हणजे मला असं वाटतं की कुटुंबियांचं काही चुकतं का, किंवा त्यांनी काही वेगळं वागायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? ते काही वेळेला जरी स्वाभाविक असलं तरी ते आवरणं आवश्यक आहे. आवरणं आवश्यक याच्यासाठी आहे की त्याला तुम्ही जी रिॲक्शन देता त्यामुळे त्याला परत डबल रिॲक्शन जी मिळेल ती निगेटिव्ह मिळेल. त्यामुळे तुम्ही जर तुमची रिॲक्शन योग्य ठेवली की बुवा, आता मी काही दिवसापूर्वी एका पेशंटच्या नातेवाईकाशी बोलत होतो. त्याच्या पत्नीचं म्हणणं असं होतं की ट्रीटमेंट दिली तेव्हा तो खूप छान होता 15 दिवस, आता घरी गेला आणि आता परत प्यायला लागला. तर आता त्यांचा इलाज करण्यात काहीच अर्थ नाही आहे. आता मी त्यांच्याशी भांडूनच इथे तुमच्यापर्यंत आले की आता तुम्ही काही सुधारत नाही आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे यापुढे तुम्हाला तर तुमचं राहावं लागेल, मी तुम्हाला सोडून जाणार. तर त्यांना मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला अस्थमाचा आजार होतो आणि अस्थमाचा आजार झाल्यानंतर अस्थमाचा अटॅक आला की आपण त्याला दवाखान्यात ॲडमिट करतो, डॉक्टर त्याला सलाईनमधून अस्थमाचं इंजेक्शन देतात, अस्थमा बरा होतो, घरी जातो, गोळ्या घेतो नियमितपणे आणि 2-3 महिने चांगला राहतो आणि 2-3 महिन्यांनी परत त्याला अस्थमाचा अटॅक येतो किंवा दम्याचा अटॅक येतो. त्यावेळेला आपण काय करतो, त्याला आपण रस्त्यावर थोडीच टाकतो, त्यावेळेला आपण परत दवाखान्यात घेऊन जातो आणि इलाज करतो. त्यामुळे हा परत ही जी वर्तणूक तो दाखवत आहे त्यासाठी परत उपचार करणे किंवा परत योग्य दृष्टिकोनातून त्याकडे पाहणे हे जास्त चांगलं होईल आणि त्यातून निश्चितच बऱ्याच जणांना फायदा होऊ शकेल असं निश्चितच वाटतं. कधी कधी नातेवाईकांना मला असं वाटतं की ते इतके फ्रस्ट्रेट झालेले असतात किंवा निराश झालेले असतात की आता आपण ह्या माणसाला सुधारू शकत नाही किंवा आता जगातली कुठलीही शक्ती ह्याला वाचवू शकत नाही असा एक समज होतो. तर हे नातेवाईकांचं फार चुकतं असं नाही. तेव्हा त्या पेशंटला जर सुधारायचं असेल किंवा त्याचं व्यसन सोडवायचं असेल तर या नातेवाईकांना काही विशेष मदत आपण करायला पाहिजे मला असं वाटतं एक डॉक्टर म्हणून. म्हणजे हा खूपच छान मुद्दा आहे, कारण हा आजार किचकट आहे, त्रासदायक आहे, अपमानित करणारा आहे. जे पिणारे नाहीत घरात त्यांना तो अपमानित करणार आहे, घराची अब्रू बाहेर काढणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच नातेवाईकांची चिंता आणि नातेवाईकांचा तणाव हा देखील प्रचंड असतो आणि त्यामुळे नातेवाईकांच्या त्या चिंतेचा इलाज देखील करणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि हेच डॉक्टर संजीव देशपांडे आपल्याला सांगू इच्छितात की अशा नातेवाईकांचा इलाज करावा का? हो, करावा. आणि त्यासाठी आपल्याकडे जो आपण शुक्रवारी ग्रुप घेत असतो त्यामध्ये जे दारू पिणारे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी तर आपण ग्रुप घेतोच, पण त्यांच्या बरोबर येणारे त्यांचे नातेवाईक त्यांच्यासाठी देखील ग्रुप घेतो. आणि त्या ग्रुपसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट, त्यांच्यावर येणारा ताण कमी कसा करायचा याच्याबद्दल विवेचन किंवा याच्याबद्दल संबोधन किंवा याच्याबद्दल प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पण करण्यात येतं. त्यामुळे शुक्रवारी 2 ग्रुप असतात. एक ग्रुप पिणाऱ्यांचा असतो म्हणजे रुग्णांचा असतो आणि दुसरा ग्रुप रुग्णांच्या नातेवाईकांचा असतो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची काळजी ही रुग्णाच्या काळजी इतकीच महत्त्वाची ठरते आणि ती घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळेच ह्या आजाराचा इलाजामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. हे जे मी म्हणालो ते असं. म्हणजे दारू पिणारा माणूस हा वाईट नाही आहे, दारू वाईट आहे आणि त्याच्यामुळे भांडण आपल्याला दारूशी करायचं आहे, दारू पिणाऱ्या माणसाशी नाही करायचं आहे. तर त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे कारण तो अडचणीत आहे आणि त्याला मदत करायची आहे. आपल्याला एकदा मदत केली त्याला फायदा नाही झाला, दुसऱ्यांदा केली, तिसऱ्यांदा केली, परत आपल्याला त्याला मदत करायची आहे. कारण जसं बाकीच्या शारीरिक आजारांमध्ये अस्थमामध्ये आहे, मलेरिया परत होऊ शकतो, डायबिटीजसाठी आपल्याला परत डॉक्टरकडे जावं लागतं, तसंच या आजारासाठी सुद्धा आपल्याला परत डॉक्टरांकडे जायचं आहे, मदत घ्यायची आहे. ही जी प्रक्रिया आहे की आपण पुष्कळदा प्रयत्न करतो आणि तरी त्याच्यात कधी आपल्याला लवकर यश येत नाही आणि त्याच्यामुळे आपण बरेचदा फ्रस्ट्रेट होतो. या कल्पनेवरती डॉक्टर संजीव देशपांडे सरांनी एक फार छान कविता केलेली आहे आणि ती डॉक्टर श्रुती वाचून दाखवेल थोड्या वेळात. फक्त एक शेवटचा मुद्दा फक्त मला बोलायचा होता की ठीक आहे, व्यसन आहे, या व्यसनासाठी बाकीचे डॉक्टर काही करू शकत नाहीत का? तेव्हा मला असं वाटतं की
जेव्हा ऑपरेशन करणारा सर्जन एवढा हुशार आहे, मग तो भूल स्वतः देऊ शकत नाही का? तो भूल देणाऱ्यांना का बोलवतो? हा जसा प्रश्न येतो की नाही, हे टीमवर्क आहे. मग एखाद्या डॉक्टरनी ह्या व्यसनाची ट्रीटमेंट करताना स्वतः करायची का मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायची, हे एक महत्त्वाचं आहे ह्याच्यासाठी की ह्या व्यसनी लोकांना आणि त्याच्या घरच्या नातेवाईकांना सुद्धा एक प्रकारचं प्रतिक्रियात्मक डिप्रेशन किंवा नैराश्य आलेलं असतं. त्यामुळे सगळ्या मानसिक गुंतागुंती ज्या आहेत त्याची ट्रीटमेंट करायला शेवटी मला असं वाटतं की मानसोपचार तज्ज्ञ पाहिजेत. म्हणून दुसरे लोक जेव्हा ट्रीटमेंट करतात त्यावेळेला सायकियाट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा एक महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा याच्यामध्ये भाग आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी पेशंटला नेलं पाहिजे की जिथे शेवटची केअर किंवा टर्शरी केअर आपण म्हणतो की आता हार्टचं ऑपरेशन करायचं तर अशा दवाखान्यात करा की जिथे सगळ्या सोयी आहेत. तसं व्यसनाचा उपचार करायचा तर जिथे सगळ्या सोयी आहेत, मानसोपचार रुग्णांकडे आणि अशा दवाखान्यांमध्येच पेशंटना नेलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं सर? हो, म्हणजे सांगितलं, दारू हा जो आजार आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे पिण्यावरचं कंट्रोल सुटणं, आणि त्यामुळे पिण्यावरचं कंट्रोल सुटल्यामुळे तो माणूस दारूच्या आहारी जातो आणि त्याला दारूचा मानसिक आजार होतो. नाही तर सोशल ड्रिंकर्स खूप आहेत पण ते दारूचे आजारी नाही आहेत. तर ह्या दारूमुळे जे दारूचे आजारी झालेले आहेत त्यामुळे अनेक गोष्टीवर परिणाम होतो. शरीरावर परिणाम होतो, लिव्हर खराब होतं, सगळ्यांना माहिती आहे, पोट खराब होतं, हार्टवर परिणाम होतो, ब्लड प्रेशरवर परिणाम होतो, ब्लड शुगरवर परिणाम होतो. म्हणजे शरीरातील सर्व अवयवांवर दारूमुळे वाईट परिणाम होतो. त्यामुळे दारूच्या आजारी रुग्णांसाठी फिजिशियनची मदत ही तेवढीच महत्त्वाची असते. आणि ती झाल्यानंतर, फिजिशियनची मदत झाल्यानंतर जेव्हा मेडिकली एखादा व्यक्ती व्यवस्थित आहे तेव्हा निश्चितच मग त्याला सायकॅट्रिस्टचा उपचार करावा लागतो. कारण त्यामध्ये सायकॅट्रीची उपचार पद्धती, काउन्सिलिंग, मेडिसिन्स आणि फॉलोअप हे वेगळ्या प्रकारे चालतात. आणि त्यामुळे या टीममध्ये फिजिशियन पण एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे फिजिशियनची मदत महत्त्वाची असते. हे जरी ठीक असलं तरी शेवटी दारू सोडवण्यासाठी जे काउन्सिलिंग आणि सायकोलॉजिकल ट्रीटमेंट्स आणि सायकोट्रॉपिक ड्रग्ज लागतात आणि सायकॅट्रिक आजाराची माहिती लागते, त्यासाठी सायकॅट्रिस्टकडे जाणं हे जास्त संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं. प्रश्न तर तसे खूप आहेत अजून. आणि सुरुवातीला आपलं असंही ठरलं होतं की सुरुवात जरी मी करणार होतो तरी सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हायचं असं ठरलं होतं. खालून काहीच प्रश्न किंवा कॉमेंट्स आल्या नाही. जर कोणाला काही प्रश्न किंवा काही एखादी कॉमेंट करायची असेल तर काही हरकत नाही. नसेल तर मग डॉक्टर श्रुती डॉक्टर देशपांडेंनी लिहिलेली कविता वाचून दाखवतील, त्यानंतर आपण एवढं असेल. मला एक प्रश्न पडतो नेहमी करता की पुरुषांनाच चिंता असते आणि त्याच्यामुळे पुरुष व्यसनाधीन होतात, स्त्रियांना कधी चिंता नसतात. कारण पुरुषांपेक्षा मला वाटतं स्त्रिया जास्त चिंताग्रस्त असतात, पण त्या कधी व्यसनाधीन झालेल्या मला म्हणजे दिसत नाही समाजामध्ये. नाही, आपल्याकडे अतिशय अतिशय चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण कमी दिसतं. त्याचं कारण कल्चरल फॅक्टर आहे. आपण जे म्हणालो की दारू पिण्यामागची जी अनेक कारणं आहेत ज्याचं आपण विवेचन केलं सविस्तर, त्यामध्ये सोशल फॅक्टर्सबद्दल आपण बोललो, तसे कल्चरल फॅक्टर्स आहेत. त्यामुळे आपल्याकडील समाजामध्ये स्त्रियांमध्ये दारूचं व्यसन असण्याचं प्रमाण कमी आहे, पण आता ते वाढतंय. जसं जसं शिक्षण वाढत चाललंय, शहरीकरण वाढत चाललंय, लिबर्टी वाढत चालली, तसं तसं ते पण आपल्याकडे पण वाढत चाललंय. पाश्चिमात्य देशात ते बऱ्यापैकी स्त्रियांमध्ये देखील दारूचा आजार दिसून येतो. चिंता आणि ताण हा स्त्रियांना खूप असतो, मान्य आहे. आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये डिप्रेशन नावाच्या मानसिक आजाराचं प्रमाण हे पुरुषांच्या पेक्षा जास्त असतं. धन्यवाद डॉक्टर्स. धन्यवाद सर. माझा एक साधासा प्रश्न आहे की जसं थोड्या वेळापूर्वी आपण चर्चेतून सांगितलं की समजा घरी तो रुग्ण किंवा जो आजारी व्यक्ती आहे त्याने मद्यपान करून तो घरी आलेला आहे
आणि अशा वेळेस त्याच्याशी सहानुभूतीने वागायला पाहिजे. त्याला म्हणजे तो आधी त्रस्त असल्यामुळं तो पिऊन आलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला सहानुभूती दाखवण्याचा समजा प्रयत्न केला, तर ती सहानुभूती कदाचित त्या सहानुभूतीमुळे त्याला असं वाटत असेल की आता माझा हा अधिकार झाला आहे आणि मी हे केलं तर काही होणार नाही. तर याच्यासाठी त्या रात्रीच्या समयी किंवा या रोज घडणाऱ्या घटनेच्या वेळेस त्या घरच्या लोकांनी कसं काय म्हणजे त्याला नेमकं करायचं काय. हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे आजाराचा फायदा घेतोय रुग्ण की मी आजारी आहे, मला सहानुभूती दाखवा. आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येत आहे की हा सहानुभूतीचा फायदा घेतोय, तेव्हा सहानुभूतीची लेवल कुठपट ठेवायची त्याची देखील चर्चा डॉक्टरशी करायला हरकत नाही कुटुंबियांनी येऊन, की बाबा सहानुभूती दाखवली तर त्याचा काही विशेष फायदा होत नाही, तर मग सहानुभूती दाखवायची नाही म्हणून काही त्याची हेटाळणी पण करायची नाही. परवाच हा प्रश्न एका रुग्णाने काढला होता की आता मग तो पिऊन आला तर मग आता कसं करायचं. तर मी त्याला सांगितलं की आपण असं ठरवलेलं आहे की 15 दिवसातून एकदा आपण भेटणार आहोत आणि या 15 दिवसात त्यांनी किती वेळा पिली एवढंच लिहून ठेवायचं. तुम्ही तो पिऊन आला तरी त्याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा, फक्त लिहून ठेवा की पिऊन आला आणि त्याचा उतरल्यानंतर त्याला सांगा तुम्ही आज पिऊन आलेला आहात, तर ते लिहून ठेवा आजच्या तारखेला की तुम्ही पिलेले आहात आणि काय किती पिलात वगैरे. म्हणजे ते आपल्याला दाखवता येईल. डॉक्टरकडे आपण 15 दिवसांनी जाणार आहोत तेव्हा ते त्यांना दाखवता येईल आणि त्यांच्या लक्षात येईल की 15 दिवसात त्यांनी किती वेळा प्यालेला आहे हा, आणि मग आपल्याला काय उपाययोजना बदलायची आहे, ठेवायची आहे, काय करायची. म्हणजे अशा प्रकारचं वर्तन जे आपण न चिडता शांतपणे जर करू शकलो तर कदाचित त्याचा फायदा बऱ्यापैकी होईल. पण सहानुभूतीचा जो फायदा घेतो असं वाटत असेल तर सहानुभूतीचं प्रमाण कमी करावं लागेल आणि त्याकडे योग्य प्रकारे दुर्लक्ष या अर्थाने नाही की दुर्लक्ष, पण दुर्लक्ष करावं लागेल त्या पर्टिक्युलर एपिसोडमध्ये. याच्यात मी काही वर्षांपूर्वी मॅनेजमेंटची काही पुस्तकं वाचली. त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटलं की एक निगोशिएशन नावाचा प्रकार असतो की काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला एखाद्या रुग्णाची दारू सोडवायची आहे तर त्याला काहीतरी तुम्ही दिलं पाहिजे असं एक असतं. आणि दुसरं जेव्हा तुम्ही वाद घालता किंवा एखादी गोष्ट तुम्हाला त्या माणसाकडून वदवून घ्यायची किंवा त्याच्याकडून कबूल करून घ्यायची आहे, तर तेव्हा तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठलाही विषय जो आहे जो गंभीर आहे, वादाचा आहे, ज्याच्याबद्दल थोडीशी खळबळ दोघांच्याही मनामध्ये किंवा उरणार आहे, तर अशा वेळेला ती योग्य वेळ येण्याची वाट बघा ज्या वेळेला तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे तो जेव्हा दारू पिऊन आलाय त्यावेळेला तुम्ही जर त्याला बोललात रागाने तर त्याचाही अपाय होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की दारू पिलेला असताना सहानुभूती दाखवली तरी त्याचा तो गैरफायदा घेईल. तेव्हा ती योग्य वेळ अशी असेल जेव्हा तो दारू पिलेला नसेल, त्यावेळी त्याच्याशी न संतापता न चिडता योग्य प्रकारे त्याचे दुष्परिणाम आणि त्याचे आपल्या कुटुंबियांवर होणारे परिणाम जर समजावून सांगितले तर कदाचित मला असं वाटतं की ते योग्य राहील. मे बी सहानुभूती नाही पण त्याची जी काही अनुभूती आहे ती समजून घेऊन वागणे असं. आणि दुसरं शेवटी एक अबोला नावाचा एक प्रकार नेहमी घरात वापरला जातो की जो दारू पितो त्याच्याशी सगळेजण अबोला धरतात. ते वाळत टाकण्यासारखं असतं, त्याचा योग्य परिणाम त्या रुग्णावर होत नाही. त्यामुळे अबोला ही अतिशय एक मला वाटतं चुकीची पद्धत आहे रुग्णाशी वागण्याची. हो, अबोला हे सर्वात चूक आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तोडताय त्याला तुमच्यापासून, आणि हे जी भावनिक तूट होईल ती जास्त त्रासदायक, जास्त स्ट्रेसफुल असते रागावण्यापेक्षा. त्यामुळे अबोला नको, बोला असं करू आपण.